2 वर्ष झाले मुलं अगदी पावसाळ्यात उन्हात बसतात. असं त्या निदर्शनात आलं आम्हाला की दप्तरी या 2002 साली झालेली शाळेचं काम दप्तरी नोंदच नाही. आम्ही उद्या ग्राम सभा घेऊन त्याचा ठराव करून आम्ही 8 दिवस अल्टिमेटम देऊन आम्ही शाळेला कुलूप लावणार आहेत. देशाचं शाळेचं ग्रामस्थाचं तुमचं आम्हाला काहीच घेणं नाही. शाळेचा विकास जो करीन तो गेल्या तालुक्याचा करतो बरं का. ती माणसं प्रशासनाला नको. मी काय डुप्लिकेट बोलत नाही. राज्यात एकीकडे खासगी शाळांच्या भरमसाठ फी आणि त्यामुळे सर्वसामान्य पालकांना आपल्या पाल्यांच्या भवितव्यासाठी सरकारी शाळांशिवाय पर्याय नाहीये. जिल्हा परिषदेच्या, नगरपालिकेच्या आणि महानगरपालिकांच्या शाळांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आणि त्यातच अहिल्यानगरमध्ये तर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मोडकळीस आलेल्या इमारतीत जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय. यामुळे पालकसुद्धा आक्रमक झालेले आहेत. अहिल्यानगर तालुक्यात सारोळा बद्दी इथल्या जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. अशाच परिस्थितीत तिथं विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे 2002 मध्ये बांधलेल्या या इमारतीची सरकारी दप्तरी नोंदच नाही. सरकारी दरबारी नोंद नसल्यामुळे इमारतीच्या निर्लेखनात अडचणी येत आहेत. या सगळ्या प्रशासकीय सावळ्या गोंधळांमुळे विद्यार्थ्यांचे मात्र हाल होत आहेत. हे शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे. या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आता सर्वच महाराष्ट्रामध्ये अत्यंत आनंदाने सुरू झालेलं असलं तरी जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था आपण गेल्या 2 दिवसांपासून विविध शाळांना भेटी देऊन त्यांची अवस्था पाहत आहोत. आपण अहिल्यानगर तालुक्यातील आता सारोळा बद्दी या ठिकाणी आहोत. मागील काळामध्ये आपण अकोलनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा परिस्थिती पाहिली होती. यानंतर आज आपण सारोळा बद्दीतील शाळेची परिस्थिती पाहत आहोत. या शाळेची जी इमारत आहे ती अत्यंत दयनीय अवस्थेत झालेली आहे. भिंतींना तडे गेलेले आहे. त्याला लेपन अनेक वेळा केलेलं आहे. तरी देखील आता ते तडे लेपन केलेलं असलं तरी ते तडे आता उतरलेले आहेत. भिंत पूर्णपणे हालत आहे. कुठेतरी आता पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळ्यामध्ये या सगळ्या भिंतींमध्ये पाणी उतरल्यामुळं भिंती कोसळण्याची भीती निर्माण झालेली आहे. आपल्यासोबत गावकरी आहेत. या गावकऱ्यांनी आता ही शाळा जी आहे या शाळेच्या दुरुस्तीची मागणी वारंवार प्रशासनाकडे केलेली होती. मात्र तरी देखील अजूनही प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याने आता शेवटी ग्रामस्थ आता आक्रमक झालेले आहेत. त्यांनी देखील आता ही शाळा बंद ठेवून दुसरीकडे पर्यायी व्यवस्था सुरू करू, मात्र प्रशासनाला जे आहे याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असं त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे. आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकं परिस्थिती झालेली आहे. इमारत कधी बांधलेली आहे, कशी परिस्थिती झालेली आहे. ही इमारत 2002 साली बांधलेली आहे. या इमारतीचा पाया कच्चा असल्याने ही इमारत खचलेली आहे. प्रशासन आलं होतं त्यावेळेस, आम्ही हा जो प्रस्ताव वगैरे दिला होता त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं होतं की ठीक आहे, तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करा. स्ट्रक्चरल ऑडिट केलं तर ती निर्लेखन लगेच होईल. पण आता आम्ही त्याचे पैसे कोण देणार म्हटलं. स्ट्रक्चरल ऑडिटला 22,000 रुपये लागत होते. तर ते म्हणले तुम्ही लोकसभागातून करा. ठीक आहे म्हणलं साहेब, आम्ही करतो. त्यानंतर आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केलं, 22,000 रुपये दिले त्या ऑडिटरला. आणि त्यानंतर आम्ही सगळं हे स्ट्रक्चरल ऑडिट प्रस्ताव तिथं सादर केल्यानंतर त्यांनी म्हणले नाही याचा घसारा भरावा लागेल, तुम्हाला घसारा भरावा लागेल ना. तर ते तर एक झालंच, पण असं त्या निदर्शनात आलं आम्हाला की दप्तरी या 2002 साली झालेली शाळेचं काम दप्तरी नोंदच नाही. हा प्रकार आम्हाला त्यावेळेस निदर्शनात आला. त्यानंतर त्यांनी परत की तुम्ही आता काय करा, पंचनामा करा, की परत आम्हाला प्रस्ताव द्या. त्याला 20 वर्ष झालं, तो अजून नोंद लागलेली नाही दप्तरी. बघा, इतकं प्रशासन एकदम वाईट परिस्थिती आहे. सर्व परिस्थिती आहे. आता सध्याची परिस्थिती काय आहे? मुलं शाळेत वर्गात बसतायत का? काय तुमची एकंदरीत भीती आहे? साहेब, 2 वर्ष झाले मुलं अगदी पावसाळ्यात उन्हात बसतात. इथं सर्व प्रशासन येतं, काही पुढं पावलं त्यांची काही उचलत नाहीत. आता आम्ही एकच करणार आहे. आता आम्ही उद्या ग्राम सभा घेऊन त्याचा ठराव करून आम्ही 8 दिवस अल्टिमेटम देऊन आम्ही शाळेला कुलूप लावणार आहेत. बस. मुलं शिकतायत, परिस्थिती अवघड झाली आहे शाळेची. काय नेमकी परिस्थिती, कधीपासून मागणी करताय तुम्ही? आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये एक आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाच्या मार्फत सुद्धा CO साहेबांना आणि शिक्षणाधिकारी
साहेबांना दोघांना पण आम्ही इथली परिस्थिती दाखवून दिली. तसेच मुलं बाहेरच्या पटांगणामध्ये शिकत आहेत, त्यांचं ते व्यवस्थित शिक्षण होत नाही. त्यांना आम्ही वारंवार मागणी करून सुद्धा आमच्या शाळेची दखल प्रशासनाने घेतली नाही, तर ती लवकरात लवकर घ्यावी, अन्यथा आम्ही पुढील प्रक्रियेसाठी जाऊ. काका, कधीपासून पाहता तुम्ही? ही जिल्हा परिषद शाळा आहे, कधीपासून पाहिली? आता ही इमारत बांधलेली आहे, त्याची दुरुस्ती देखील नादुरुस्त झाली लवकरच. काय सांगाल? काय ज्यावेळेस ही इमारतीचं काम चालू झालं त्यावेळेस मी काय डुप्लिकेट बोलत नाही, मी स्वतः हा पाया खाणत असताना RCC झालेलं नाही. RCC झालेलं लोड बेरिंग झालं आणि बऱ्यापैकी लोड बेरिंग न झाल्यामुळं बरं का हा 2 वर्षात हा पाया खचला. कारण पाठीमागं काही जमीन आहे, आयविक काही जमीन आहे, पहिला तो मुद्दा. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मुलांनी कार्यकर्त्यांनी याचा पाठोरा केला, आत्ताच दोघांनी सांगितले, त्यावेळेस कोणी याची दखल घेतली नाही. शेजारच्या गावचं जर उदाहरण घेतलं मुलीचं, तापत्य व्यवस्थान कधी मुलं गेल्यानंतर ही मोठी खेळाची बाब आहे, मी तुम्हाला सांगायला नको. मग तो उद्रेक आज अशी परिस्थिती आहे. त्यांनी सांगितलं तेच मी सांगणार आहे का जर शासन म्हणा काय काय जे असेल ते असेल, त्यांनी जर लक्ष दिलं नाही तर मी 8 दिवसात ग्रामसभेचा ठराव घेऊन शाळा आम्ही बंद करणार आहोत. पण कुठेतरी शासन सभा मंडप असेल, मंदिरांचे सभागृह असेल, मंडप असेल, त्यांना जीर्णोद्धारासाठी निधी देत असतं मोठ्या प्रमाणावर. हो. पण शाळा बांधायला त्यांना कुठं अडचण येते नेमकी? त्याचं असं आहे का त्याच्यातून काय मिळत नाही ना शाळेतून जो ग्रामीण भाषेत मलिदा म्हणतो, मलिदा हा मिळत नाही. जर एखाद्याने खासदारनी तिथून आणलं, आमदारनी तिथून आणलं तर त्यातून मलिदा असतो. वेगळं सांगायची काही गरज नाही, मलिदाची भाषा सगळ्याला कळत. इथे मिळत नाही. शाळेतून काय मिळतं? शाळेला आलं का बोलला खाऊ वाटायला लागतो, खोटं भाषण करायचं, त्यात मी बी सामील आहे, यामध्ये काय मी बी येतो. हे सगळं शाळेकरता करू तयार नाही. कारण तुम्हाला जुनी बाब सांगायची म्हणली, आता जी शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांची आई सरपंच असताना मी खटाटोप करून ही जागा वर्ग करून ही जागा उपलब्ध करून दिलेला मी जरा साक्षीदार आहे. पण आता कुठेतरी देशाला आता 75-76 वर्ष झाले, बरोबर. तरी देखील अजून शाळांची जी आहे ती दुरवस्था पाहायला त्याला मिळते. कारण तिने शाळेबाबतीत शिक्षणाबाबतीत हे फक्त झोपेचं सोंग घेतलेलं आहे. झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जागा करता येत नाही, झोपलेल्या माणसाला जागा करता येतं. कारण शासनाला सोंग कुठे गावात हे पूर्णपणे माहिती आहे. मग आता एकीकडं आमदार खासदार फुटता येते, तिकडं जे आहे लाखो चाललेले आहेत, एकीकडे शाळेची दुरावस्था आहे. काय तुम्हाला ग्रामस्थ म्हणून वाटतं? मला ग्रामस्थ म्हणून असं वाटतंय, न भूतो न भविष्यती ती कल्पना करण्यासारखीच नाही. काहून प्रत्येक जण आपली तुंबडी कसं भरेल याच्यासाठी इकडे तिकडे जातो. देशाचं, शाळेचं, ग्रामस्थाचं तुमचं आम्हाला काहीच घेणं नाही. कारण जे दबून बोलतो त्याला म्हणजे तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे. प्रत्येक जण स्वतःची तुंबडी भरायकरता राजकारण करतोय. आणि गावचा विकास जो करील तो जिल्हा तालुक्याचा करतो, बरं का. ती माणसं प्रशासनाला नको. बरं, आता काय मागणी कराल आता तुम्ही? लवकरात लवकर आम्ही शाळा जी आहे ती शाळा जर लवकर काय केली नाही तर यांच्या संग भांडण्यात काय अर्थ नाही. पर्यावस्था करून याला कुलप लावणार, बरं का. आणि त्याला पर्यावस्था मी करून येणार कोणती. मग त्याला काय करायचे मग ते करू द्या त्यांच्या पद्धतीने. कारण जो शाळेला खूप लावतो त्याच्याकडे पर्यावस्था पाहिजेत. कारण मुलाला नुकसान मला अधिकारी काय म्हणे, मुलं नुकसान होते. तुम्हाला जर मुलाची जाण आहे तर तुम्ही रस्त्यावर काय मुलं बसून देता? हा, जर काल आमदार साहेब आले ते 1 लाखाचा आमदार निधी टाकला असता तर 15 बाय 15चे 2 शेड तयार झाल्याचे 2 रुपये भाट आले असते. काय अडचण होती? काय नाही तुम्ही टाकले. हा, त्याच्यात शासनाची चूक नाही, बरं का. आज पदाधिकारी चूक नाही, चूक सगळी ग्रामस्थाची. ती कशी लाचार. नक्की जे आहे या भावना ज्या आहेत या आक्रमक भावना आपल्याला पाहायला मिळत आहे. शाळेच्या दुरुस्तीसाठी आता ग्रामस्थ एकवटलेले आहेत. ग्रामसभा घेऊन लवकरात लवकर शाळेची डागडुजी तरी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आता पालकांचा संयम सुटला असून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी 8 दिवसात
प्रशासनानं कारवाई न केल्यास थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे. तर शाळेच्या दुरुस्तीबाबतचे सर्व प्रशासकीय सोपस्कार केल्याचे शाळेचे मुख्याध्यापक गजानन जाधव यांनी सांगितलंय. हो, मी या ठिकाणी 3 वर्षापूर्वी हजर झाल्यानंतर शाळेची ही जी पडीक झालेली अवस्था आणि भिंतींच्या गेलेले तडे या संदर्भात आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केंद्र प्रमुखांपासून गट शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत चर्चा केलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी केलेली आहे. तसेच आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे मी निर्लेखनासंदर्भातचा प्रस्ताव सुद्धा या शाळेचा खोलीचा पाठवलेला आहे. परंतु या शाळा खोलीचं बांधकाम हे 2001 साली झालेलं असल्या कारणानं स्लॅबच्या इमारतीचं वय हे आयुर्मान 60 वर्षांचं ठरवून दिलेलं आहे आणि त्यामुळे आयुर्मान भरत नसल्यामुळे या खोल्या निर्लेखन करण्यासंदर्भात आमच्या अधिकाऱ्यांनी किंवा इथे आलेले इंजिनियर साहेबांनी, डेरे साहेब म्हणून इंजिनियर आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की या खोल्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या. मग ते स्ट्रक्चरल ऑडिट आपण प्रवरानगरच्या कॉलेजकडे त्याची यंत्रणा आहे त्यांच्या मार्फत आम्ही पत्र त्यांना देऊन आणि आमच्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीचे 22,000 रुपये जमा करून आम्ही ते स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलेलं आहे आणि ते स्ट्रक्चरल ऑडिटसह आम्ही सर्व अहवाल आणि निर्लेखनाचा प्रस्ताव मी आत्तापर्यंत 3 वेळेला पंचायत समितीमार्फत सादर केलेला आहे. पंचायत समितीमधून सुद्धा आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण खाते आणि तिथून बांधकाम विभागापर्यंत गेलेला आहे. परंतु नुकतंच कळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेचं जे रजिस्टर असतं 39 नंबर रजिस्टर असतं त्यामध्ये इमारतींची, सरकारी इमारतींची नोंद असावी लागते. तर त्या ठिकाणी या शाळा खोल्यांची नोंदच नाही अशी माहिती आम्हाला मिळाल्यास्तव मार्च महिन्यामध्ये मी नोंद लावण्यासाठीचा ग्रामसभेचा पंचनामा आणि शाळा स्थापन समितीचा ठराव सुद्धा मी सादर केलेला आहे. निंबुडीला जशा प्रकारे दुर्घटना घडली अशा प्रकारचं कोणतंही दुर्दैव न ओढवता लवकरात लवकर आमची इमारत निर्लेखित केली जावी आणि आम्हाला दुसऱ्या इमारतीची व्यवस्था विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व्हावी. ग्रामीण भागातील शिक्षणाचे धक्कादायक वास्तव या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलं आहे. सरकारी शिक्षण व्यवस्थेचा खालवलेला दर्जा पाहता सर्वसामान्य पालकांसमोर खासगी शाळांचा न परवडणारा पर्याय स्वीकारण्यास भाग पडत आहे. त्यामुळे अहिल्यानगर तालुक्यात या जागरूक पालकांच्या मागणीला प्रशासन कसं प्रतिसाद देतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.